त्या मी आयुक्तांशी बोललो ठाणे महापालिकेच्या आणि त्यांना सांगितलंय वेतनवाढ कुठे थांबवायची नाही, वेतनवाढ सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वेतनवाढ त्यांची बंद होणार नाही, कारण मराठी भाषेच्या प्रोत्साहनासाठी ते वेतनवाढ दिलेल्या होत्या, त्या शिक्षणावर आधारित नाही। त्यामुळे त्यांना वेतनवाढ जी बंद केली होती ती वेतनवाढ पुन्हा सुरू होणार। 100 दिवसाच्या जो आराखडा आहे त्या 100 दिवसामध्ये जी काही कामाची प्रगती या बाबतीमध्ये आढावा झाला आणि खूप चांगली प्रगती यामध्ये सर्वच विभागांनी केलेली आहे। आणि अतिशय मुख्यमंत्री महोदयांनी जो 100 दिवसाचा आराखड्याचा जो प्लॅन आहे तो आणि तो निर्णय जो घेतला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले सर्व विभाग कामाला लागले, चालना मिळाली आणि लोकांचा त्याच्यामध्ये फायदा होतोय। आता जी कामं 15 दिवस लागत होते ते कामं 5 दिवसावर आली। परवानगी असतील, इतर जी काही कामं असतील त्यांना काही सेवा ज्या आहेत ऑनलाईन सुरू झाल्या। त्या ठिकाणी लोकांना खेटे मारणं, चक्रा मारणं हे सगळं बंद झालं। प्रॉपर अधिकारी कुठला जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस कुठल्या वेळेला लोकांना भेटणार, व्हिजिटरना भेटणार हे सगळं सगळीकडे त्या ठिकाणी त्याचं नियोजन झालं आणि लोकांना आता त्यांची जे काही सुविधा आहेत त्या जास्तीत जास्त या 100 दिवसाच्या प्रोग्राममुळे मिळू लागल्या। आज मराठवाडा वॉटर ग्रीड आणि पाणी पुरवठा योजना या बाबतीमध्ये देखील मी आढावा घेतलेला आहे आणि त्या बाबतीत देखील प्रधानमंत्री महोदयांचं जे मिशन आहे हर घर जल या बाबतीत जे पाणी पुरवठा योजना आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांचे सर्व अधिकारी यांच्याबरोबर एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील या मराठवाडा वॉटर ग्रीडला चालना देणं किंबहुना या संपूर्ण पाणी पुरवठा योजनेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि मी स्वतः आणि असे बसून त्या विभागाला देखील चालना देण्याचा निर्णय झाला। कारपोरेशन ने जो MA मराठी में किए हुए जो हमारे कर्मचारी उनका स्टॉप करने का निर्णय लिया।